बंधूंचे फॅन्स किती आहेत? मी पण हात वर करते. ऍक्च्युली कुरळे बंधूंचं हे रियुनियन आहे, म्हणूनच मला वाटतं माझं कास्टिंग झालंय या कार्यक्रमासाठी. बट ऑन अ व्हेरी लाइटर नोट, आय थिंक कुरळे बंधू आपल्या आयुष्यात आले आणि त्यानंतर ते कधी गेलेच नाहीत. म्हणजे इतकी वर्ष झाली तरी सुद्धा त्या चित्रपटातले डायलॉग्स, त्या चित्रपटातली पात्र, त्या चित्रपटातली गाणी आपल्या बरोबर आहेत. आणि म्हणूनच आम्ही विचार केला की एक रियुनियन तो बनताय, म्हणजे या सगळ्या आठवणींना उजाळा देणं किती मजा येईल आज जेव्हा आपण सगळेजण एकत्र याबद्दल गप्पा मारणार आहोत. कुरळे बंधू म्हटल्यानंतर अर्थातच मला त्यांचं ते गॅरेज आठवतं, त्यांचा नियम आठवतो, जिथे महिलांना परवानगी नाहीये, जिथे लग्न करायला परवानगी नाहीये, जिथे 3 भाऊ आहेत त्यांच्यातल्या गमती जमती आहेत, त्यांच्यातलं प्रेम आहे, थोडासा दरारा आहे, थोडासा राग आहे, गपचूप होणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, रात्री कोणाची तरी आलेली गाडी आहे आणि त्यानंतर जो ड्रामा होतो तो आहे. आता इतक्या वर्षांनंतर आपल्या मनातली जी कुरळे बंधूंची आठवण आहे ती पुन्हा एकदा जागी होणार आहे एका नवीन आणि फ्रेश अवतारात. पुन्हा एकदा 3:30च्या निमित्ताने एखादा जोरदार टाळा याच्यासाठी. मला वाटतं इतकी वर्ष आम्ही थांबलो अंकुश सर, त्याचं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण फायनली हे रियुनियन त्याच्यामुळे आज घडतंय. पण गप्पांना सुरुवात करण्याआधी या नवीन चित्रपटाचा टीजर युट्यूबवर जसा पडला तसा ओ हो म्हणजे आय थिंक कॉमेंट्सचा, लाईक्सचा, नॉस्टॅल्जिया ज्याला आपण म्हणतो त्याचा पाऊस पडला कॉमेंट सेक्शन मध्ये. आणि खूप लोक असं म्हणायला लागले की थँक गॉड की कुरळे बंधू आर बॅक. आणि एक्झॅक्टली तसंच आम्हालाही वाटतंय. मिलियन्स मध्ये याचे व्ह्यूज गेले, सोशल मीडियावरती व्हायरल झाला. आणि जरी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी युट्यूबवरती हा टीजर पाहिला असेल तरी मला असं वाटतं जर रियुनियन आहे तर एकत्र बघण्याची मजा आपण अनुभवलीच पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा आपण सगळे एकत्र पुन्हा एकदा 3:30 या चित्रपटाचा टीजर बघणार आहोत. मी रिक्वेस्ट करते आपण प्लीज टीजर प्ले करूया. थँक्यू. खूपच इंटरेस्टिंग वाटतंय गाणं आणि मी अजिबात जास्त वेळ घेणार नाही, पण एक प्रश्न जरूर विचारावासा वाटतो की जे पहिला जो चित्रपट आला होता आपला 3:30 त्याचा सुद्धा टायटल ट्रॅक खूप गाजला टू अन एक्सटेंट की काही लोकांनी रिंगटोन ठेवलेली आपली, किंवा ती डायल टोन जी असते कॉल आल्यानंतर एक ठेवतात ती ठेवली होती. इतकं ते गाणं व्हायरल केलेलं. त्यानंतर नवीन चित्रपटाचा टायटल ट्रॅक आय थिंक खूपच रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे. तर किती मजा आली आणि काय किस्सा होता? जवळपास 8 ड्राफ्ट झाले. हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं असं करत 8 ड्राफ्ट झाले. त्यानंतर हॅट्स ऑफ पडलं आणि अंकुश सरांनी मग पुढे गाईड केलं आणि मग विक्रांतनी म्हणणार काहीतरी लिहिलं. त्यामुळे आणि जुन्या याच्यावर करू शकतच नव्हतो बिकॉज एक ट्रेडमार्क आहे, तो ट्रेडमार्क आहे, त्याला हलवायचं नव्हतं. पण नाही, मी हे डेफिनेटली म्हणेन की जरी तुम्ही जुन्याला स्पर्श केला नसला तरी ह्याची एक नवीन ओळख आत्ता ही झलक बघून डेफिनेटली मनात निर्माण झाली. इट्स अ ग्रेट थिंग. थँक्यू सो मच. विक्रांत, हे गाणं लिहिणं हे जे इतकं क्वर्की आहे, जे इतकं मजेशीर आहे, रादर आपल्या आत्ताच्या रियुनियनला असं थीम सॉन्ग आहे असं वाटलं मला 2 क्षणांसाठी. तर किती अमेझिंग जर्नी होतं. ही जबाबदारी खूप मोठी होती जसं म्हटलीस तसं. कारण ना आपण म्हणजे हा चित्रपट जेव्हा आला होता तेव्हा आम्ही 7वी 8वी 9वी 10वीत वगैरे होतो. सो आमच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती दोघांसाठी पण की याच्यासाठी गाणं करणं ही एक गोष्ट. त्यात आपण म्हणतो ना की कोणाकडे तरी बघून आपण काम सुरू करतो. तर रंगा सरांचं गाणं होतं, रंगा सरांनी लिहिलं होतं आणि अजय अतुल यांनी म्युझिक केलं होतं. सो ही फार मोठी गोष्ट आहे की त्यांनी एक केलेली गोष्ट त्याचा मूळ गाभा तोच ठेवायचा होता. कारण गोष्ट तशाच पद्धतीची हलकी फुलकी त्याच 3 भावांची जी आत्ता पण रिलेट व्हायला पाहिजे, आत्ताच्या पिढीला रिलेट व्हायला पाहिजे. जी इतकी वर्ष गाणं ते गाजत आलं त्याची एक री ओढून पुढे जायचं होतं. सो प्रयत्न आणि जबाबदारी खूप मोठी होती आणि अजूनही ते जाणवतंय, अजूनही ते भरून येते त्या गोष्टीला. पण मजा आली. अंकुश दत्ताने खूप हेल्प केली या छोट्या छोट्या गोष्टीत. माझेही 6 ड्राफ्ट झाले आणि गाणं शोधत होतो. मुळात एक थॉट, एक विचार शोधत होतो की या एवढ्या निरागस गाण्याला म्हणजे एवढ्या निरागस कॅरेक्टर्सला मुळात काय रिप्रेझेंट करेल. तर ती आयुष्याची गोष्ट असावी छोटीशी असं एक वाटलं होतं आणि ते मी अंकुश दादाला प्रेझेंट केलं. सो एकदा असं होत होतं की प्रत्येक ड्राफ्ट आवडत होता, म्हणजे असं नव्हतं की अरे हे आवडत नाहीये, पण नक्की काय ठेवायचं काय नाही ठेवायचं ह्याच्यातली एक गंमत होती.
सो शेवटी जिंदगी राहिली आणि नात्याची ओढ लागते वा, वा, वा. ते राहिलंय. वा, वा. So, पण मजा आली. खूपच कमाल. थँक्यू सो मच, खूप मजा आली. म्हणजे Thank you विज्ञान so much पद्धतीने सगळ्यांना. सिरियसली याचं उत्तर दिलंस त्याच्यात दसपट मजा तू ऍक्च्युली गाण्यात केलीस, त्यामुळे इट इज सो डिफिकल्ट टू बिलीव्ह. तू Thank असं you, thank you. पूर्ण मला सिरियसली जे उत्तर दिलंस खूपच मजेशीर आणि इंटरेस्टिंग गाणं आहे. अगदीच क्विक झालं हे हो. सगळं प्रीमिक्स आहे. उद्या मास्टर येईल सगळं मस्त हे मी सगळं गाण्यासाठी म्हणत होतो. मला असं वाटतं की साडेमाडे 3 या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेला एक वन्स मोर म्हणजे पुन्हा एकदा साडेमाडे 3 हा चित्रपट आहे आणि आय एम सो ग्लॅड की वन्स मोर न होता तो वन मोर झालाय. त्यामुळे थँक्यू सो मच अंकुश सर आणि थँक्यू सो मच टू द एंटायर टीम ऑफ द फिल्म. पण मला असं वाटतं की कोणताही चित्रपट अर्थातच निर्मात्यांशिवाय उभाच राहू शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा साडेमाडे 3 पुन्हा एकदा आपल्यासमोर येतोय ह्याच्या मागे जे महत्वाचे लोक आहेत त्यांना मी आता मंचावरती आमंत्रित करणार आहे. हा चित्रपट प्रेझेंट केलेला आहे अल्ट्रा मीडियाचे ओनर, मी त्यांना मंचावरती बोलावते, सुशील कुमार अगरवाल सर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अच्छा. त्यासोबतच हा चित्रपट ज्यांनी प्रोड्यूस केलाय ते युकेपी प्रोडक्शन्सच्या उषा काकडे यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्या आत्ता इथे नाही आहेत पण जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. त्यासोबतच EOD मीडियाचे पुष्कर यवलकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. उदाहरणार्थ निर्मितचे सुधीर कोलते यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्सचे अमेय खोपकर सर, त्यासोबतच स्वाती खोपकर आणि निनाद बत्तीन यांना देखील मी मंचावर येण्याची विनंती करते. तीन हा आम्हा सगळ्यांना भेटायला 30 जानेवारीला येणार आहे. थँक्स टू ऑल ऑफ यू. हा चित्रपट करतानाचा तुमचा अनुभव कसा होता? नमस्कार. मी ॲक्च्युली पिक्चरच्या म्हणजे प्रोडक्शनच्या मधात मी इन्व्हॉल्व नव्हतो. प्रोडक्शन कंप्लीट झाल्यानंतर मी इन्व्हॉल्व झालो आहे. आणि ज्या वेळेला अमाईजी आणि निनादनी मला सांगितलं की असं असं आहे फिल्म आणि आपल्याला इन्व्हॉल्व व्हायचं आहे, मी त्याच वेळेला त्यांना सांगितलं की यस मी इन्व्हॉल्व होईल. पण त्यांनी मला एकदा सांगितलं की नाही, फर्स्ट यू सी द फिल्म अँड देन यू से यस ऑर नो. असे नाही, तुम्ही मला सांगितलेलं आहे, मला ओके आहे. तरी पण त्यांनी फार आग्रह केला. मी पिक्चर बघितला आणि आय कॅन टेल यू दॅट इट्स अ सुपर हिट. जेव्हा तुम्ही फिल्ममध्ये जाल आणि फिल्ममध्ये तुम्ही बघाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत यू आर टोटली एनग्रॉस इन द फिल्म. आणि सगळ्या कलाकारांनी आणि अंकुशनी जे काय काम केलेलं आहे त्याच्यामध्ये इट इज अनबिलिव्हेबल अँड व्हेरी गुड. आय कॉंग्रॅच्युलेट टू एव्हरीवन. थँक्यू सर. मी पुष्करजींनाही विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सो माझी आणि अमय सरांची भेट एका रेस्टॉरंटमध्ये झालेली लंच ला. मी माझ्या टीमसोबत होतो, ते त्यांच्या मीटिंगसाठी आलेले आणि माझ्यासोबत जो होता तो बोलला हे बघ अमय खोपकर. तर म्हणजे सर न्यूजमध्ये असतात, भरपूर फेमस आहेत सोशल मीडियावर. तर माझा जवळचा जो व्यक्ती होता तो बोलला माझ्यासोबत रश्मी होती, रश्मीने ती ओळख केली आणि आम्ही आमच्याबद्दल जस्ट EODबद्दल सांगितलं की आम्ही ॲडव्हर्टायझिंग करतो, हे करतो, ते करतो. आणि मग अमय सर बोललेत की तुम्ही आवर्जून निनादला भेटा. आणि आम्ही संध्याकाळीच मुंबईमध्ये असल्यामुळे संध्याकाळीच निनादला भेटलो आणि तिकडेच मूवी बघितली. अँड लेट मी अश्युअर यू ॲज वेल की मी जो कट बघितला त्याच्यामध्येच आम्ही इतके हसत होतो. तर आय एम शुअर जो फायनल कट येईल त्याच्यामध्ये अजून गोष्टी ॲड झालेल्या असतील. आणि तिकडून हे झालं. आणि ही EODची पहिली मूवी आहे.
अँड आय वुड लाईक टू अनाऊन्स की आम्ही अजूनही करतोय ही पहिली जरी असली तर आय एम ग्रेटफुल टू अमय सर आणि निनाद की आम्हाला त्या हक्काचं समजलं की तुम्ही हे आमच्यासोबत करू शकता. सो थँक्यू बाकीचे प्रोड्युसर्स आणि अमय सर आणि निनाद सर. थँक्यू. आणि म्हणालात तसं हा जो पहिला चित्रपट असेल तर खूपच करेक्ट चित्रपटाने तुम्ही सुरुवात करताय असं म्हणायला हरकत हो, नाही. हो. त्यामुळे फर्स्ट स्टार स्पेशल कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. Thank you so अमेय सर, मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुमचं नाव नेहमीच दर्जेदार कलाकृतींशी जोडलेलं असतं. पुन्हा एकदा 3.5 सोबत जोडलं जाण्यामागचं काय हेतू होता आणि तुम्हाला हा चित्रपट कसा भावला? काय झालं ना हॅलो 3.5 पहिला हा टीव्हीवर सुरू होता आणि तुम्ही बघत होतो. तो बघून झाल्याच्यानंतर मी निनादला फोन केला की आपण 3.5 2 बनवूया, रिमेक करूया आपण. तर तो म्हटला ठीक आहे. म्हटलं तर मी बोलतो. तर मग मी अंकुश आणि सचितला फोन केला. तर अंकुश आम्हाला भेटला. आम्ही डिस्कशन केलं. मग आम्ही सचितला भेटलो. पण सचित खूप बिझी असल्यामुळे, कारण त्याचा पुढचं चित्रपट होता, त्याची मालिका जोरात चालू होती, नंबर 1ला त्याची मालिका होती. सचितकडे बिलकुल तारखा नव्हत्या. पण मी सचितचे आभार मानीन की त्यांनी आम्हाला परमिशन दिली चित्रपट बनवायला. आणि आम्ही 3.5 पुन्हा एकदा 3.5 2 हा उत्कृष्ट सिनेमा दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी बनवलेला आहे. आणि म्हणजे आता माझा सिनेमा म्हणून नाही, पण मी खरं सांगतो अप्रतिम सिनेमा झालेला आहे. तुम्ही खरंच खूप असाल. म्हणजे सगळे जे आपले ॲक्टर्स आहेत ना त्यांनी अप्रतिम काम केलेलं आहे. कृपा करून माझी विनंती आहे की थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. हा कुठे टी व्हीवर वगैरे याची वाट बघू नका. 30 जानेवारीला थिएटरमध्ये जाऊन पुन्हा एकदा 3.5 2 हा सिनेमा कृपया बघा. याच्यावर मला फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते, जी मी आज इकडे सगळे मीडियाची लोक आहेत ना, तर मला एक गोष्ट फक्त बोलावायची वाटते, ज्याचा मी निषेध करतोय. सॉरी, मी फक्त अगदी एक गोष्ट मला सांगायला पाहिजे, कारण इतर निर्माते गप्प बसतात. मी गप्प बसणार नाही, मी बोलणार. विषय असा आहे, पुन्हा एकदा 3.5 2 हा सिनेमा मी इतर 3 चित्रपटांसाठी 3 वेळेला डेट चेंज केली की नको, तो सिनेमा येतोय, त्या सिनेमाला डेट मिळू दे, त्याला थिएटर्स मिळतील, तो सिनेमा चालेल. त्याला मिळून दे 2-3 आठवडे, त्याला 4 आठवडे मिळू दे, त्याला तो चालू दे, आपण नंतर येऊ. असे मी 3 सिनेमांसाठी डेट बदलली. आत्ता मग 3-4 दिवसापूर्वी दिग्पाल लांजेकरनी ऐतिहासिक सिनेमा त्याचा जो 16 ऑगस्टला येणार होता, जो ऑलरेडी अनाऊन्स केली होती 16 फेब्रुवारीला, म्हणजे पुढल्या महिन्यात, जी फिल्म 16 फेब्रुवारीला अनाऊन्स केली होती, त्याचा पोस्टर लॉन्च झालं होतं. त्याचं सगळी अनाऊन्समेंट झाली देखील होती, त्याचं काम पूर्ण झालं होतं. आणि त्यांनी अचानकपणे 30 जानेवारी अनाऊन्समेंट केली. कोणाला विचारलं नाही, कोणाला सांगितलं नाही, डायरेक्ट अनाऊन्समेंट केली. मी जेव्हा दुसऱ्या दिवशी मला दाखवलं निनादनी, मी दिग्पाल लांजेकरला फोन लावला. म्हटलं, अहो माझ्या चित्रपटाची तारीख मी ऑलरेडी अनाऊन्समेंट केलेली आहे, हे तुम्ही करू नका, हे चुकीचं आहे. ओ अच्छा, सॉरी, तुमची एका फिल्म, मला हेच कळलं नाही, तुमची एका फिल्म म्हणजे काय? जे इतर कुठला बाहेरचा निर्माण असेल तर असो. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नाही, डिस्ट्रीब्युटरचं म्हणणं आहे. म्हटलं डिस्ट्रीब्युटरचा काही संबंध नसतो, चित्रपटाची तारीख हा प्रोड्युसरचा कॉल असतो. नाही सर, मी म्हटलं तुम्ही तारीख बदला. म्हटलं तुमचा मोठा सिनेमा आहे, तुमचा सिनेमा देखील चालला पाहिजे, तुमचा सिनेमा देखील थिएटर्स मिळू दे. आणि मी ऑलरेडी माझी डेट अनाऊन्समेंट मी केलेली आहे, तुम्ही आता असं करू नका, एवढं मी बोललो. म्हटलं तुम्ही तारीख बदला आणि मला सांगा, मला कळवा तुम्ही.
नाही सर, मी तुम्हाला कॉल करतो. दुसऱ्या वर्षी मी फोन केला त्यांना, त्यांनी माझे फोन तेव्हापासून उचलले नाही आणि आजपर्यंत उचलले नाही. मी विषय सोडून दिला. पण मी ह्या गोष्टीचा निषेध करतो. मी फक्त ऐतिहासिक आणि महाराजांवर जो चित्रपट आहे म्हणून मी गप्प आहे. पण आपण मराठी निर्माते हे सगळे असे दिवसाला 3-3, 4-4, 2-2 चित्रपट येतात आणि आपण गप्प बसतो, तुम्ही कोण बोलत नाही. म्हणून काही निर्माते खरंच शेफारले. काही निर्मात्यांची मस्ती उतरायला पाहिजे, त्यांना बॅन करण्याची गरज आहे. म्हणजे जर का दिग्पाल लांजेकरनी असा जागोपणा केला तर मी निर्माता संघ आणि महामंडळ सांगेन की दिग्पाल लांजेकरला बॅन करा म्हणून. का नाही करावं? की आम्ही काय हे सगळे लोक आमच्या चित्रपटात 150-200 लोकांची मेहनत केली, ती काय मेहनत फुकट जाणार? कलाकारांनी मेहनत केली दिवस रात्र. असो, मी फक्त ह्या गोष्टीचा निषेध करतो. त्यांना देखील थिएटर मिळू दे, आम्हाला देखील थिएटर मिळू दे. आणि अंकुश चौधरी आणि आमचे सगळे कलाकार यांचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. संपूर्ण टीमचं धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकांना हात जोडून नम्र विनंती, 30 जानेवारीपासून चित्रपटगृहामध्ये जाऊन पुन्हा एकदा 3:30 हा चित्रपट बघा. धन्यवाद. संजय यादव, धन्यवाद. धन्यवाद अभय सर. मला वाटतं की नेहमीच महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा पुरता आणि याबद्दल तिथे बोलल्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि इतका चांगला निर्माता मला वाटतं या चित्रपटाला मिळाला आहे, ज्याच्या बोलण्यात कळकळ जाणवते. निर्माते आले. नितीन वैद्य सर पुढे. नितीन वैद्य सर पुढे. पाठीशी आहे, तुम्ही बोलायला पाहिजे. धन्यवाद. यासोबतच या चित्रपटाचे सहनिर्माते त्यांना मी आता मंचावर येण्याची विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या मोहसिन खान यांच्यासाठी. त्यासोबतच यशराज टिळेकर, ते नाही आले पण त्यांच्यासाठी टाळ्या आपण जरूर वाजवूया. सौरभ ललवाणी. आणि या चित्रपटाचे सहाय्यक निर्माते स्मिथ पीटर तेलगोटे, तेही आता नाही आहेत पण त्यांच्यासाठी आवर्जून टाळ्या वाजवूया. आणि सगळ्या निर्मात्यांसोबत एक ग्रुप फोटो आपण करणार आहोत. तर मीडियातल्या सगळ्या रिप्रेझेंटेटिव्हला विनंती आहे की आपण एक फोटो करू. आहे त्यामुळे जितकी उत्सुकता पुन्हा एकदा 3:30 या चित्रपटाची आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, त्यासोबतच 3:30 बद्दलच्या सुद्धा अनेक आठवणी आणि गप्पा इथे होणार आहेत. त्यामुळे सगळ्यात आधी मी कॅप्टन ऑफ द शिपना स्टेजवरती निमंत्रित करते. पुन्हा एकदा 3:30 या चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्या सगळ्यांचे लाडके अंकुश चौधरी. आणि आय थिंक खूपच कमाल क्षण आहे कारण 3:30 या चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुश चौधरी, त्यासोबतच ज्यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय सचित पाटील देखील आपल्या सोबत आहेत. तुम्हाला देखील स्टेजवर येण्याची विनंती. जनरली बॅक बेंचर्स असतात ते जे खूप जोरात ओरडून माहोल क्रिएट करतात. इकडे फर्स्ट बेंचर्स जे आपल्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. खऱ्या अर्थाने रियुनियन तुमच्यामुळे झालेलं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, सचित पाटीलला किती मिस केलं या चित्रपटात? सुरुवात झाली तेव्हा थोडंसं टेन्शन होतं. मला माहिती होतं की कसं पेलवेल मला. त्यावेळेला एक माणूस होता बाजूला की ज्याला मी सांगू शकत होतो की मला जरा असं वाटतंय, काय करूया. त्याला जर वाटत असेल तर तो सांगायचा की आपण हे करून बघूया. त्याला सुरांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि तो चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करतो की बाबा हे गाणं ह्यासाठी उपयोगी पडतं, हा हे शब्द ह्याला वापरायला पाहिजे. हे त्याचा खूप छान कान आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दुसरी अशी गोष्ट की आम्ही दोघांनी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मराठी चित्रपट चालत नव्हते. म्हणजे मी हिरो म्हणून काम करत होतो, सचित पण हिरो म्हणून काम करत होता, पण पिक्चर पुण्यापर्यंत पण येत नव्हते. कोल्हापूरला लागायचा, साताराला लागायचा आणि बुधवारी तो काढला जायचा. त्याचं कारण असं कळलं आम्हाला की पिक्चर पोहोचतच नाही, त्याची पब्लिसिटी पोहोचतच नाही. समोर सलमान खानची फिल्म लागली की समोर चित्रपट काढून टाकला गेला. आम्ही
दोघांनी असा खूप विचार केला की अशी काहीतरी गोष्ट करूया की ज्याच्यामुळे फिल्म चालायला लागते. फिल्म चालायला लागली की मग आपण हिरो म्हणून काम करूया तर आपल्याला फायदा होतो. मग काय करायचं असं चालू होतं. तर संजय मोने यांनी सचिनच्या डोक्यात एक आयडिया टाकली की आपण आहे ना चलती का नाम गाडीचा रिमेक करू. आणि सचिनने मला बरोबर घेतलं आणि आम्ही तिघजण एकत्र बसून त्या गोष्टीला सुरुवात झाली. ती सुरुवात त्यावेळेस तिघं एकत्र असल्यामुळे ही फिल्म करत असताना मी त्या दोघांना खूप मिस केलं, म्हणजे संजय मोनेला आणि सचिनला. कारण तिघं आम्ही एका वेळी बसून तिघं एकत्र बसून खूप काम केलं फिल्मसाठी. कास्टिंग करेक्ट शोधून काढलं की बाबा महाराष्ट्रातले सुपरस्टार आहे त्यांना घेऊन फिल्म करूया. मग त्या तिघांना कसं आम्ही कन्व्हिन्स केलं, त्यांना ऐकवलं, तर त्यांना आवडलं, ते तयार झाले. या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही एकत्र होतो दिवस रात्र की एक चित्रपट चालला ना मग सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं मी सचिनला खूप मिस केलं, पण मी एवढी नक्की खात्री देतो की फिल्म बघितल्यानंतर म्हणशील बरं करतोस तू डिरेक्शन, काहीतरी बरं केलंस, काहीतरी शिकलंस माझ्याकडनं असं नक्की म्हणतो. मला सांगायला आवर्जून आवडेल आज आपल्या बसल्यामध्ये आता नितीन वैद्य सर आहेत, अजय भालवणकर सर आहेत, अमित फाळके आहेत. फर्स्ट पिक्चर जेव्हा झाला 3.5 तेव्हा त्यांनी ती एडिट बघितलं. झीची पहिली फिल्म म्हणून त्यांनी अनाऊन्स केली. त्यांना एकदा जोरदार टाळ्या तिघांसाठी. आणि त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं, कारण डोलारा खूप मोठा होता आणि तो त्यांनी म्हणजे 1 कोटीची फिल्म 5 कोटीपर्यंत घेऊन जायचा रेकॉर्ड केलेला आहे. पहिली झीची मराठी. थँक्यू नितीन वैद्य सर, अजय भालवणकर सर आणि अमित फाळके. आणि आय थिंक तेव्हा रेकॉर्ड ब्रेक केला होता त्या चित्रपटाने, इतकी ती गाजली होती. त्यामुळे पहिला चित्रपट आणि रेकॉर्ड ब्रेक, हॅट्स ऑफ टू 3 ऑफ यू. सजित, मला तुम्हाला विचारायचंय की त्यावेळेला जेव्हा तुम्ही 3.5 केला होता तितक्या वर्षां आधी, आय डोंट नो तेव्हा ट्रेलर लॉन्चेस, टीजर लॉन्चेस, म्युझिक लॉन्चेस व्हायचे की नाही, पण आता ह्या चित्रपटासाठी आपण रियुनियन करतोय, तर आता सगळ्यात पहिली मेमरी काय आहे जुन्या चित्रपटाची? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी अंकुशला सांगेन की अंकुश हा एक उत्तम दिग्दर्शक आहे. 2007ला जेव्हा चित्रपट केला तेव्हाच मला कळलं होतं, त्यामुळे हा चित्रपट बघायची गरजच नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चित्रपट जेव्हा अम्याचा मला फोन आला आणि अंकुशचाही आला की असं असं आहे, तेव्हा मी असंभव या चित्रपटावर काम करत होतो आणि त्याचं शूटिंग अगदीच तोंडावर होतं. त्यामुळे एकावेळी 2 चित्रपट करणं शक्य नव्हतं आणि नाईलाजाने मला या चित्रपटाला नकार द्यावा लागला. आणि त्याचा आजही मला खंत आहे, मला खूप वाईट वाटतं. इनफॅक्ट मला शूटिंगलाही जाता आलं नाही. अशोक मामा, भरत, मकरंद, सिद्ध्या, संजय सगळ्यांनी आवर्जून फोन करून सांगितलं आम्ही तुझी वाट बघतोय, पण मी त्या असंभवच्या गडबडीत त्यात मालिकेचं शूटिंग ह्यात मला जाता आलं नाही. अंकुशचा मला 2 ते 3 वेळा फोन आला की शेवटच्या दिवशी तरी ये, तेही जमलं नाही. याची खूप खंत आहे. अमेयाने मला 2-3दा फोन केला. आठवणी खूप आहेत खरं तर. मला सगळ्यात आत्ता या क्षणी 2 आठवणी सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे ज्या दिवशी या चित्रपटाचे जे निर्माते आहेत प्रशांत घेसास, प्रशांत आलाय का? हां, पुण्याचे आहेत ते. तर जेव्हा मी त्याला हा विषय ऐकवला त्यावेळी ॲक्च्युली तो वेगळा एक चित्रपट प्लॅन करत होता आणि मी संजय मोनेनी जेव्हा ही आयडिया सांगितली की आपण चलती का नाम गाडीचा रिमेक करूया, आणि मी प्रशांत घेसास बरोबर एक सिनेमा केला होता त्याआधी ॲज अ हिरो. म्हटलं असं असं डोक्यात आहे, चित्रपट दिग्दर्शन करायचं आहे आणि चलती का नाम गाडीचा रिमेक करायचा आहे. आणि त्या क्षणी त्या माणसाने मला 11,000 रुपयाचा चेक एका सेकंदात लिहून दिला आणि सांगितलं आपण हे करूया. सो इथून या प्रवासाची सुरुवात झाली. तर त्या निर्मात्याचं नाव घेणं आत्ता या व्यासपीठावर मला फार जास्त महत्त्वाचं वाटतं. आठवणी चिकार आहेत. जवळजवळ 9 महिने मी, अंकुश आणि संजय मोने अक्षरशः माझे सासू सासरे अमेरिकेला गेलेले, त्यामुळे त्यांचं घर रिकामं होतं. सो आम्ही सकाळी 9 वाजता आपापल्या घरनं आपापला टिफिन घेऊन यायचो आणि रात्री 11 वाजेपर्यंत लिखाणाचं काम करायचो. मग त्यात संजय मोनेला पटवायचं की हे नाही आहे बरं. मग तो चिडणार, मग तो म्हणणार मी आता जरा खाली जाऊन पान खाऊन येतो, मग ते फाडून फेकून देणार. अशी एक 9 महिन्याची प्रोसेस झाली. आत्ता अलीकडे पटकन आपल्याला स्टोरी बोर्डिंग करायचं असेल तर एआयला आपण ChatGPTला जाऊन पण करू शकतो. अनेक माध्यमं आलेली आहेत. पण तेव्हा संजय खापरे नावाचा आपला जो मित्र आहे त्यांनी अख्खाच्या अख्खा स्टोरी बोर्ड स्वतःच्या हाताने स्केच काढून केला होता. सो ही 2007ला आम्ही मेहनत घेत होतो. त्याचं कारण हे होतं की प्रत्येक फ्रेम आपल्याला जी दिसते
ती अशोक मामांना, भरतला, मक्याला हे सगळे स्टार आहेत. आणि आम्हाला त्यावेळी कामं कुठली यायची तर भरत जाधव हिरो आहे, मकरंद अनसपुरे हिरो आहेत किंवा अशोक मामा हिरो आहेत आणि एक यंग हिरो लागतो गाणी गायला म्हणून आम्हाला बोलवायचे. मग आमचं असं बऱ्याचदा बोलणं व्हायचं की अरे आपल्याला तर ह्याच्यासाठीच बोलवतात फक्त, आपल्याला जे काम करता येतं ते येतच नाही, फक्त झाडामागे धावायचं आणि त्याच्यानंतर मग कॉमेडी. तर त्यावेळी आम्हाला असं झालं की नाही बाबा आपण असा एक, आणि त्यात चित्रपट बघत नाहीये कोणी, सो असा एक चित्रपट आपण करूया जो चित्रपट बनवल्यानंतर प्रेक्षकांना तो चित्रपट गृहात जाऊन पाहावासा वाटेल. आणि दुसरी आठवण अशी आहे की ज्या दिवशी जैन ब्रदर्समध्ये एडिट होतं, मी आत्ता नितीनजींना सॉरी म्हणतो, अजयजी आणि अजय सर आणि नितीन सरांचा, कारण काय झालं रंगा गोडबोले आणि संजय मोनेनी चित्रपट पाहिला एडिटला आणि त्याच वेळी झी गौरवचं काम चालू होतं, ते झीच्या ऑफिसला गेले आणि त्यांनी प्रचंड कौतुक केलं. तर मला नितीन सरांचा फोन आलेला की आम्हाला चित्रपट पाहायचा आहे. तर तेव्हा झी या बिझनेसमध्येच नसल्यामुळे मी म्हटलं बघायचं असेल तर बघा, पण एडिटला येऊन बघावं लागेल, आम्ही बाहेर नाही काढणार. तो आज मला माझ्या उत्तराचं गांभीर्य कळतंय, सर सॉरी, मला त्यावेळी मॅच्युरिटी नव्हती. खरंच मॅच्युरिटी नव्हती, नाही तर मी सर आलो घेऊन आलो पिक्चर असं तुमच्याकडे आलो असतो. पण मी इतक्या ब्लंटली त्यांना सांगितलं बघायचं असेल तर जैन ब्रदरला एडिट चालले तिकडे येऊन बघा. तर ते म्हणाले चालेल ना, हरकत नाही, आज येऊ का बघायला? म्हटलं हा या ना. मग आता एक छोटीशी गंमत सांगतो आणि त्याहीबद्दल तुम्हाला सॉरी म्हणतो की आम्ही दोघांनी असं म्हटलं की आता ते नितीन वैद्य आणि अजय बालवडकर येतात सिनेमा बघायला, तर त्या सिनेमावर तर आपल्याला कॉन्फिडन्स आहे, पण हे कॉर्पोरेटवाले लोकांना हसत नाहीत फार. तर आपण काम करूया, आपली काही अशी मंडळी बोलूया जी पहिल्यांदा बघतायत पण ती हसतील. मग पहिलं नाव ह्याने घेतलं स्वप्नील जोशीला बोलूया, तो खूप हसतो. मग मी म्हटलं अरे संजय जाधव पण खूप हसतो, त्यालाही बोलूया. सॉरी आहे तुम्हाला तेव्हा सांगितलं नाही. त्यांच्या एक्सप्रेशनवर ते झूम केलं पाहिजे असता. आता सांगायला हरकत नाही, चित्रपट सुपरहिट झाला होता, हाही होणार आहे. सो संजय जाधव आणि स्वप्नील जोशीची दोन माणसं आली. मग आता हे दोघं तर खूप हसणार आहेत, पण एक इंटेलिजंट माणूस पाहिजे. मग निशिकांत कामतला बोलूया. निशी थँक्यू, तू जिकडे कुठे आहेस हे बघत असेल. सो निशिकांत कामत पण आम्हाला म्हणाला की अच्छा ठीक आहे, तुम्हाला जर फायदा होणार असेल तर मी येतो. सो निशी आला, स्वप्नील आला आणि संजय आला आणि अजून काही आमची मित्रमंडळी आली. अमित फाळके तर चित्रपटाचाच एक भाग होता आणि त्याच काळात तो झीमध्ये जॉईन झाला होता. सो ही मंडळी आली आणि निखिल साने पण होता त्यावेळी. आणि बघितलं आणि स्वप्नील एवढ्या जोराने हसायला लागला की अंकुश मला म्हणतो याला थांबव. बरं स्वप्नील जेन्युअनली हसत होता आणि आम्हाला असं वाटत होतं की हा त्यांना बरं वाटावं म्हणून जास्त हसतोय. तर मी स्वप्नीलला इंटरव्हलला म्हटलं, स्वप्नीलला मी इंटरव्हल भाई तू बहुत हस रहा है, थोड़ा कम हस. तो लेकिन मेरे को हंसी आ रहा है, तो मैं क्या करूं? मी म्हटलं हा ठीक आहे फिर हस. सो अशा काही गमती जमती आहेत. पण याच्यात गंमत काय झाली की जसा तो जैन ब्रदरमध्ये सिनेमा सरांनी बघितला, अजय सरांनी आणि नितीन सरांनी, आणि ते गाडीतनं आम्हाला मिठ्या मारून बाहेर पडले आणि अक्षरशः 5व्या का 7व्या मिनिटाला मला अजय सरांचा फोन आला, मला अजून आठवतंय. अरे आता तुम्ही कुठे आहात? तर मी म्हटलं आम्ही इथेच, आता काय कार्यक्रम काय? तर म्हटलं नाही आता काय, म्हणजे आता कामच करणार, परत आता असं काही उगाच टाइमपास करत असं कोण म्हणणार, मग कामच असं. तर ते म्हणाले की एक काम करा, महालक्ष्मीला गॅलप्स म्हणून हे आहे, एक रेस्टॉरंट आहे, तिकडे या, आम्हाला तुमच्या निर्मात्याला घेऊन या. तर आम्ही गेलो. सो ते म्हणाले की आमचा एक प्लॅन आहे की आम्ही झी टॉकीज नावाचं एक चॅनल लॉन्च करतोय आणि खरं तर आम्ही त्या टॉकीजसाठी स्वतः सिनेमा प्रोड्यूस करणार होतो, पण हा सिनेमा आम्हाला इतका आवडलाय आणि तर तुमचं चित्रपटाचं बजेट काय? आम्ही बजेट सांगितलं. तर ते म्हणाले ठीक आहे, मग हे बजेट आम्ही तुम्हाला देणार आणि त्यावर तुम्हाला इतका प्रॉफिटवरती शेअर पण देणार आणि आम्ही फक्त प्रेझेंटर राहणार. आमच्या निर्मात्याने सांगितलं तुमचं नाव राहणार. सो तुम्ही 10 मिनिटं विचार करा बाहेर. आणि आम्ही बाहेर गेलो
प्रशांत घेसात आणि अंकुशला मी म्हटलं 10 मिनिटं काय आत्ता हो म्हणायचं, फक्त जायचं नाही 10 मिनिटं, टाइमपास करू. मग निखिल साने बाहेरच होता, तो म्हणाला अरे काय झाला का निर्णय, नाही अजून चालली आहे चर्चा चालली. एका मिनिटात आम्ही ठरवलेलं. मी प्रशांतला म्हटलं अरे तुझे एवढे पैसे एका ह्याच्यात मिळतात, हल्ली मराठी सिनेमा एक तर चालत नाहीये पहिले. सो सर या सगळ्यासाठी सॉरी, पण आज चित्रपट सुपरहिट झाला आणि तो झीचा पहिला चित्रपट होता. अर्थात आम्ही पण त्यावेळी खूप यंग होतो, इनोसेंट होतो आणि पिक्चर चालावा सो त्यासाठी आम्ही या गोष्टी केल्या. पण चित्रपटाची पॉवर ही होती की एका स्क्रीनिंगमध्ये नितीन सरांना, अजय सरांना तो चित्रपट झीचा पहिला चित्रपट म्हणून प्रेझेंट करावासा वाटला. ही त्याची ताकद होती, ही या कलाकारांची ताकद होती. ज्या पद्धतीचं सुंदर काम अशोक मामा, भरत, मकरंद, सिद्धू, अमृता खानविलकर, सुजाता जोशी, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी या सगळ्या मंडळींनी, आज सगळ्यांची नावं घेतोय खास कारण आठवणी खूप आहेत. पण या 2 आठवणी मला अशा वाटत आहेत की ज्यांनी चित्रपट सुरू झाला प्रशांत गैसासांमुळे आणि झीमुळे तो चित्रपट या लेवलला गेला. कारण तो चित्रपट जेव्हा मला अजून आठवतंय, मी आणि अंकुश वेड्यासारखे धावत होतो. कारण अंकुश पुण्यात होता आणि मी पुण्यात होतो आणि तू मुंबईत होता आणि प्लाझाला लाईन लागली आहे, प्रभातला लाईन लागली आणि आम्ही एकमेकांना फोन करून सांगत होतो अरे इथे हाऊसफुल झाला, तिथे हाऊसफुल झाला. आणि प्रभातच्या हिस्ट्रीमध्ये अनेक वर्षांनी, म्हणजे काहीतरी त्यांनी दामलेंनी आपल्याला सांगितलं एक 50-60 वर्षांनी पहिले 21च्या 21 हाऊसफुल झाले. आणि आम्हाला दोघांना त्यांनी बोलवलं प्रभात थिएटरमध्ये आणि मी एका कोपऱ्यात आणि अंकुश एका कोपऱ्यात, एवढा तो चेक लिहून दिला मोठा असा तो ह्याचा. सो अशा हजारो असंख्य आठवणी आहेत. आणि जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं की मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षकांनी चित्रपटगृहात यायला पाहिजे, चित्रपट चालले तर कदाचित आपल्यालाही कामं मिळतील, हाही आमचा एक उद्देश सफल झाला. आणि या सगळ्या इतक्या वर्षानंतरही आज या चित्रपटाचं नाव घेतलं जातं. या चित्रपटाबद्दल आजही अमेय खोपकरांना असं वाटलं की आपण हा चित्रपटाचा रिमेक करावा, हेच त्याचं यश आहे असं मला वाटतं चित्रपटाचं. आणि अंकुश आणि संजय जाधव सारखा आमचा DOP आणि इतकी छान टीम, आज रिंकू सारखी गुणी अभिनेत्री या चित्रपटामध्ये तिचं आगमन झालेलं आहे. अशी असंख्य चांगली चांगली मंडळी इथे आज काम करतायत. सो मला असं वाटतं की या चित्रपटाला जसं पहिल्या चित्रपटाला यश मिळालं तसं 1001% मिळणार. कारण टीम तीच आहे, पॉझिटिव्ह एनर्जी तीच आहे आणि अजून चांगली माणसं आता सिनेमाला जॉईन झालेली आहेत. क्या बात आहे. स्वप्नील जोशी आणि संजय जाधवांना चेकचा किती भाग देण्यात आला नंतर ह्याचे डिटेल्स कोणत्या रियुनियन मध्ये कळणार आहेत हा माझा प्रश्न आहे खरं तर. ते सांगतील. आम्ही फक्त फोटो काढायला होतो. नाही पण खूपच कमाल किस्सा. आणि मला असं वाटतं की ज्यांचं नाव आता काढलंय त्यांना स्टेजवरती मी आमंत्रित करते. 3.5 ज्यांनी शूट केला आणि पुन्हा एकदा 3.5 सुद्धा ज्यांनी शूट केला ते संजय जाधव. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. handsome man. Will you marry me? Time monsoon. या सोबतच 3.5चा संगीतकार अजित परब सुद्धा आपल्या सोबत आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि संजय मोरे सुद्धा मगाशी आले होते आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आणि या रियुनियनचा हिस्सा व्हायला. मगासपासून त्यांचा बऱ्याच वेळेला उल्लेख झालाय. संजय मोरेंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संजय सर, पहिल्या रांगेत बसून हसण्याच्या पलीकडे तुम्ही या चित्रपटासाठी जे काम केलंय त्याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. आधी अमृता माझ्याकडे लक्ष, आपलं करिअर इम्पॉर्टंट. सर प्लीज या. अजय सर, अमित सर आणि नितीन सर प्लीज या. अरे ना, पहिल्या रांगेत मी बसलो होतो आणि पहिलाच तू ज्याला बोललो लिरिसिस्टला, तो आल्यावर एक पहिलं वाक्य बोलला,
मी 5वीत असताना तो सिनेमा बघितला होता. इथेच माझा ना कम्प्लीट पुट ऑफ झालो होतो मी. म्हणजे आपल्या सगळ्यांची वय हा एका वाक्यात त्याने ना सगळ्यांची वय त्याने मेन्शन करून टाकली. पण एक खूप चांगली कॉम्प्लिमेंट मला परवाच मिळाली. मी म्हटलं कोणाला तरी म्हटलं मी की 3:30 आता येतोय. सो दॅट पर्सन सेड की यार इतकी वर्ष झाली अंकुश चौधरी अजून तसाच दिसतो रे. क्या बात. पण माझ्या बाबतीत 3:30 ऑफकोर्स आमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहे. एकच आठवण सांगतो, मी जास्त सांगत नाही. पण दॅट इज व्हेरी स्पेशल फॉर मी. 3:30 ज्यावेळी मी सुरू केलं ना, तर त्यावेळी ना हिरोईन फायनल होत नव्हतं. आणि अशी पाहिजे रे, तशी पाहिजे रे. बरं, आपले दोन्ही हिरो, आपले डिरेक्टर जे होते ते हिरो होते ना, त्यामुळे त्यांचं हिरोईनचं जे सिलेक्शन कास्टिंग जे आहे ते इतकं चुझी होतं ना की बऱ्याच मुलींच्या ऑडिशन्स झाल्या. पण फॉर्च्युनेटली असं झालं की मी ज्या दिवशी लेन्स टेस्ट करतो, त्यावेळी फिल्मवर शूटिंग व्हायचं ना, तर लेन्स टेस्ट करत होतो. लेन्स टेस्टसाठी कॅमेरा मागवला होता आणि तेव्हा एक सुंदर मुलगी आली ऑडिशनसाठी आणि तिची ऑडिशन मी घेतली, त्या कॅमेरावर घेतली. आणि व्ह्यू फाइंडरमध्ये बघितलं मी अंकुशला म्हटलं अंकुश स्टार आहे बॉस. आणि दॅट वॉज अमृता खानविलकर. आणि जेव्हा अमृताचा इंट्रोडक्शनचा सिक्वेन्स होता, ते गाणं आहे अंधाराची रात, त्याच्यात अमृताचा इंट्रोडक्शनचा शॉट आहे. आणि तो पहिला शॉट ज्यावेळी तिला लाईट अप केलं ना मी, एकच लाईट तिच्या फेसवर आला. आणि मी परत एकदा म्हटलं की यार हिला कुठूनही लाईट आहे, सुंदरच दिसते रे. आणि ते अजूनही सत्य आहे की अमृताला कुठूनही लाईट आहे, ती कशी सुंदरच दिसते. पण ह्या सिनेमाच्या बाबतीत कसं झालं ना की ह्या सिनेमाची हिरोईन ऑलरेडी स्टार होती. ओके, रिंकू ज्यावेळी आली त्यावेळी माझ्यासाठी असं होतं की स्टार आहे ना, इतनी बडी स्टार आ गई. तर जेव्हा रिंकूच्या इंट्रोडक्शनचा शॉट होता त्यावेळी मी तिला सांगितलं की बघ रिंकू, तुझं करिअर झालंय, माझं करिअर या एका शॉटवर डिपेंड. तर मी जो लाईट दिला ना तो प्लीज घे. आणि बाय गॉड ग्रेस तिला माझ्या करिअरची चिंता आहे, त्यामुळे तिने ऐकलं आणि तिने तो लाईट घेतला. पण रिंकू या सिनेमात खरंच खूप सुंदर दिसतो. वाह, क्या बात आहे. एकदम जोरदार टाळ्या संजय सरांसाठी. अमित सर, नितीन सर, अजय सर, मगाशी ज्या काही आतल्या गोष्टी तुम्हाला कळल्या, तुमच्या नकळत झालेल्या, त्यानंतर तुम्हाला काय म्हणायचंय मला जाणून घ्यायला आवडेल. आतल्या गोष्टींपेक्षा झी मधल्या आतल्या गोष्टी इतक्या इंटरेस्टिंग होत्या. म्हणजे 2003-04 पासून मी आणि अजय मराठी सिनेमा सुरू करायचा असा आम्ही विचार करत होतो. 1 वर्ष तर आम्ही झी गौरव मध्ये 5 चित्रपट दिग्दर्शकांना 5-5 लाख रुपये असे दिलेही होते. दरवर्षी ते चित्रपट झाले नाही. दरवर्षी आम्ही काही ना काही अमाऊंट बिझनेस प्लॅन मध्ये ठेवत असू. रिव्ह्यू होतो की तुमचा रेव्हेन्यू अचीव झालेला नाही, टार्गेट अचीव झालेलं नाही, त्यामुळे आता खर्च कमी करा. तर पहिला फटका बसायचा तो चित्रपटासाठी ठेवलेल्या पैशाला. 2006 साली मला वाटतं मी आणि अजयने असं ठरवलं की हाफ इयर आणि याच्यापर्यंत जायचंच नाही. पहिल्याच क्वार्टर मध्ये मराठी सिनेमा अनाऊन्स करून मोकळा व्हायचा आणि सिनेमा सुरू करायचा. आणि अमित फाळके त्यावेळेला जॉईन झालेला होता आणि अमित फाळकेने आम्हाला 3:30 बद्दलची पहिली माहिती दिली. त्या सिनेमाचं खरं सेलिंग झी मध्ये इंटरनली हे अमित फाळकेने. आणि तशी त्याची सुरुवात झाली आणि निर्णय झाला आणि पहिल्याच फटक्यात आम्ही तो निर्णय घेऊन मोकळे झालो. प्राइस ठरवली. त्यानंतर मला एक सांगावंसं वाटतं, त्यावेळेला काहीतरी 25-30 लाख रुपये अनुदान मिळायचं. त्याला एक निर्णय आम्ही घेतला आणि त्याच्यासाठी मला झीच्या चेअरमनकडे जायला लागलं, सुभाषचंद्र गोयलांकडे. आणि त्यांना मी सांगितलं स्पष्टपणे की चित्रपट हे जे अनुदान आहे हे निर्मितीमध्ये गुंतलेल्या लोकांना, निर्मात्यांसाठी आहे, त्याच्यावर आपला कॉर्पोरेटचा हक्क नाही. त्यामुळे या व्यतिरिक्त जे अनुदान मिळणार आहे ह्या चित्रपटाला किंवा कुठल्याही चित्रपटाला जे काही आपण पाठिंबा देऊ, पाठबळ देऊ, हे त्या निर्मात्यांना मिळालं पाहिजे. आणि ते त्यांनी कन्व्हिन्स झाले त्या बाबतीत. आणि असा हा चित्रपट जन्माला आला. आणि तोपर्यंत काहीतरी एक पुणे, मुंबई, कोल्हापूर असं रिळं फिरवत
एक 4-5 रीळ सिनेमाची निघायची, प्रिंटचा जमाना होता. मला आताच अमित सांगत होता 11 रीळांनी आम्ही सुरुवात केली आणि पहिल्यांदा 49 थिएटरमध्ये हा सिनेमा रिलीज झाला. तोपर्यंत संजय गायकवाडने आपल्याला मदत केली. हा, संजय गायकवाडने सुद्धा मदत केली. मराठी पहिला चित्रपट होता जो यांनी केला. डिजिटल. सो दोन्ही याच्यावर गेला आणि 49 थिएटरमध्ये गेला. 4.5 कोटीचा बॉक्स ऑफिस त्यांनी केला. तो तोपर्यंतचा सर्वाधिक होता. म्हणजे नंतर कोटींची उड्डाणं झाली, पण ही सुरुवात सादिकला त्यावेळेला आम्ही जोडून घेतलं, जो अजूनही झी मध्ये सिनेमाच्या निर्मितीमध्ये आहे आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये आहे. सादिक, कारण सादिकने खूप परिश्रम घेतले, पण त्या आधीचे तुम्हाला मी वाहिनीच्या बाजूनी काय प्रयत्न होतात हे माहिती नाही, किंवा मार्केटिंग मध्ये आपण कमी पडत होतो. त्यामुळे मार्केटिंग मध्ये नेमकं होतं काय, मराठी सिनेमाला का लोक जात नाही ह्याची पाहणी करण्यासाठी अजय आणि त्याची टीम ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी थिएटरमध्ये जाऊन फिरून आले आणि त्यानंतर मार्केटिंगचा प्लॅन पूर्णपणे बनला. म्हणजे प्रदीप गुहा त्यावेळेला आमचे सीईओ होते, त्यांचा खूप चांगला पाठिंबा जे आज या जगात नाही आणि बॉलिवूडमध्ये एक मोठं नाव होतं. गुहांनी आम्हाला खूप चांगलं समर्थन दिलं, सुभाषचंद्रांचं समर्थन लाभलं आणि नंतर पुढे चित्रपटांची मालिकाच आली. म्हणजे अगदी नटरंग पर्यंत मी आणि अजय संबंधित होतो आणि मग पुढे आम्ही हिंदीमध्ये गेलो. नटरंग सारखी गोष्ट म्हणून सांगतो, नटरंग ही कादंबरी, त्या कादंबरीवरती चित्रपट निघाला पाहिजे ही कल्पना अजय बालवडकरची होती आणि ती कादंबरी आम्ही रवी जाधवला त्यांनी दिली आणि तशी नटरंगची सुरुवात झाली. कॉर्पोरेटमधले लोक एवढेच निरस नसतात, एवढं त्यामुळे ही खूप निरस लोक नाहीत, परंतु अशा पद्धतीने सुरुवात झाली. अमितची एनर्जी त्याच्यामध्ये होती, सर्व कलाकारांचं प्रचंड सहकार्य होतं आणि सिनेमा अप्रतिम होता, त्यामुळेच तो घेतलेला होता आणि तो गावोगाव पोहोचला आणि तो यशस्वी झाला. माझी खात्री आहे की दुसरा पुन्हा 3.5 सुद्धा त्याच पद्धतीने, त्यावेळेला 4.5 कोटी झालं, त्यावेळेला आपण 40 कोटीचा टप्पा गाठूया, त्याच्या पलीकडे जाऊया, अशा माझ्या सदिच्छा मी सर्वांना देतो. मला काल अमेयजींचा फोन आला, मला खूप बरं वाटलं. आमच्या सर्वांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत. खूप यशस्वी हो आणि हे जे काही युद्ध चालतं एका वेळेला 3-3 मराठी सिनेमे, हे कुठेतरी टाळलं पाहिजे आणि त्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते जर प्रयत्न नीट केले तर मला असं वाटतं की, कारण मध्यंतरी दशावतारच्या वेळेला देखील मला असं आठवतं की 4 सिनेमे एका वेळेला आले, त्याच्यात एक सिनेमा चालला, बाकीच्या 3 सिनेमाचं काही झालं नाही, नुकसान झालं. मी मध्यंतरी एक 10 वर्षाची आकडेवारी गोळा केली होती. आता त्या आकडेवारीला काही अर्थ नाही. 2005 पहिला सिनेमा आला नवरा माझा नवसाचा, सचिन पेळगावकरांचा, ते 2015 अशी संपूर्ण सिनेमाची यादी, त्यानंतर त्या संपूर्ण सिनेमावर झालेला खर्च आणि त्या सिनेमाला आलेलं बॉक्स ऑफिस आणि त्याचं नेट प्रॉफिट, त्या 10 वर्षात 2005 ते 2015 या 10 वर्षामध्ये 660 कोटी रुपये या सिनेमाच्या निर्मितीवर आणि मार्केटिंगवर खर्च झाले आणि प्रत्यक्षात 80% इंडस्ट्री ही नुकसानीत होती त्या दशकामध्ये. ही आपली हे वास्तव आहे. हे वास्तव बदलायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल, कारण निर्मात्यांनी टाकलेले किंवा बरेच जण अर्थकारण फायनान्सर जे पैसे टाकतात ते पैसे त्यांना परत मिळाले तर फायनान्सर रिपीट होतील. तोपर्यंत असं दिसत होतं की रिपीट लोक होत नाही. ते परत अर्थकारण करणारे लोक, फायनान्सर परत आले पाहिजे. ही जबाबदारी घेऊन जर आपण काम केलं तर, आणि त्यातलं अमोलजींनी जे सांगितलंय की एका वेळेला फार स्पर्धा चित्रपटगृहांमध्ये नको, चित्रपटगृहांमध्ये सिनेमा यशस्वी झाला तरच ते चालतील. आज OTT सिनेमा घेत नाही, सॅटेलाइट वाहिन्यांनी सिनेमे घेणं थांबवलेलं आहे. अत्यंत कठीण काळ मराठी समोर आहे आणि खर्च मात्र वाढत चाललेला आहे. ह्या सगळ्याचा कुठेतरी पुनर्विचार सर्वांनीच करण्याची वेळ आलेली आणि ते जर केलं नाही तर भवितव्य फार चांगलं नाहीये. आपल्याला त्याच्याकडे घेऊन जायला पाहिजे. कारण मराठी, आम्ही ज्यावेळेला झी मराठी चालवायचो त्यावेळेला हे म्हणायचो की मार्केटमध्ये, मुंबईत मार्केट आहे पण मार्केटमध्ये मराठी नाही. झी मराठीचं यश तेवढ्याच होतं की मार्केटमध्ये मराठीचा झेंडा रोवण्याचं काम झी मराठीने केलं. त्याच ताकदीला आम्ही सिनेमाच्या मागे उभं करायचा प्रयत्न केला. थोड्या बहुत प्रमाणात यशस्वी झालो. पुढे सैराट पर्यंत गोष्टी गेल्या, पण आज वाहिन्यांच्या पण पुढे स्पर्धा उभ्या राहिलेल्या आहेत. लोक त्यापासूनही दूर गेले. सर्वांनी मिळून ते कसं पेलायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. एवढंच बोल. धन्यवाद.
खूपच महत्वाचे मुद्दे. ही अख्खी फ्रेम बघून खरं तर फार भारी वाटतंय आणि खूप किस्से ऐकायला आवडतील, पण मला असं वाटतं कुरळे बंधूंना पण मला स्टेजवरती बोलवायचंय. शूटिंगच्या वेळेचे पण बरेच किस्से ऐकायचे आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. तुम्ही हा चित्रपट बनवला, तो बनला, त्यामुळे आता पुन्हा एकदा 3:30 ची आम्ही वाट बघू शकतोय. जोरदार टाळ्या. जे किस्से इथे अनफोल्ड झाले आणि जे अजूनही आम्हाला माहित नाहीये. मला फक्त एक छोटासा किस्सा सांगायचा आहे. माझी अगदी पहिल्या 2-3 फिल्मपैकी ती एक होती, त्यामुळे मी फारच अनुभवी होतो तेव्हा. आणि या चित्रपटातली गाणी जसं अंकुशने सचिनने सांगितलं की चलती का नाम गाडीच आपण करतोय, त्यामुळे सिच्युएशन तीच गाणी तशी पण वेगळी करायची, त्यामुळे ते संगीतकारासाठी एक भयंकर चॅलेंजिंग असतं. आमचा एक मित्र आहे ज्याचं त्यावेळेला लोणावळ्यात अमेय रिसॉर्ट नावाचं रिसॉर्ट होतं आणि आम्ही तिथे 3:30चं कनेक्शन काय म्हणजे ज्याला आपण एवढ्या एक सायकल कंप्लीट होते, एक चक्र, तिथे रेकीसाठी संजय पण असायचा, सचिन, अंकुश, संजय मोने असायचा आणि तिथे रेकीचं आणि बाकीचे कामं चालायची आणि तिथे ते सगळं असताना गाण्याचंही काम चालू होतं आणि मी एका रूम मध्ये आतमध्ये जाऊन मी आपला अंधाराची रात डा 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 असं आत बाहेर येऊन नाही, अरे बरं वाटतं, अरे अरे मस्त आहे मस्त आहे, पुढे कर. तर अमेय तेव्हा प्रोड्युसरही नव्हता त्यावेळेला, तेव्हाची गोष्ट आहे. आज एवढ्या वर्षांनी त्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा प्रोड्युसर अमेय आहे, ज्याच्या रिसॉर्टवरती याची सिटिंग चालायच्या, म्युझिकच्या आणि कार्याला आणि स्क्रीन प्ले आणि डायलॉगच्या. थँक्यू. क्या बात आहे. आय थिंक 3:30ची येस थोडीशी झलक अंधाराची रातची. अंधाराची रात धुंद बरसात आली अवसित माझ्या दारी, डोक्याने मंद त्यात गाडी झाली बंद, झाली सैर भैर थोडी गोरी मोरी, ओढीला झाला डोक्याचा स्क्रू, आता करू काय बोला काय मी करू. थँक्यू. खूपच भारी. मला वाटतं खरं रियुनियन आहे. आता गाणीही आलेली आहेत या रियुनियन मध्ये. गाण्यावरनं मला आठवतं. नमस्कार, मी अमित फाळके. सगळ्यात पहिल्यांदा अमेय कुपकरांचं सगळ्यात मनापासून आभार आणि सगळ्या निर्मात्यांना खूप खूप शुभेच्छा की 3:30 पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर येतो आणि खूप यश त्याला मिळावं. या काळामध्ये जिथे इतिहास आणि माणसं विचारण्याची आपली परंपरा, तिथे सगळ्या लोकांना आठवलेलं आहे, त्याबद्दल सगळ्यांचं खरंच मनापासून आभार. अजय मी ज्या वेळेला सिनेमा 23 नोव्हेंबर 2008ला रिलीज करायचं ठरवलं, तर त्यावेळेला रोज सकाळी अजय बाकीची कामं चालू करायच्या आधी मला फोन करायचा 8:30-9 वाजता आणि सांगायचं की बाकी सगळं ठीक आहे, पण तुम्ही सिनेमा सांगणार काय लोकांना, बाकी सगळं ठीक आहे, तुम्ही सिनेमा सांगणार काय लोकांना. आणि तिथे अजयला पहिल्यांदा डोक्यात आलं होतं की सिनेमा मार्केट करायचा असेल तर आपल्याला त्याच्यासाठी प्रमोशनल सॉन्ग करायला लागेल आणि दॅट इज हाऊ अजय तुली या चित्रपटाचं प्रमोशनल सॉन्ग केलं आणि झी मराठी अवॉर्डमध्ये 3:30 लॉन्च झालं होतं. आणि तिथपासून आय थिंक मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोशन करायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मी 3:30 आमच्या सगळ्यांसाठी एक इन्स्टिट्यूट, एक लर्निंग आणि अत्यंत अमेझिंग मेमरीजचा काळ होता. तर तो रिलीव्ह करण्याला दिल्याबद्दल खोकर साहेब धन्यवाद. आय थिंक कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण असंच म्हणतो ना 1, 2, 3:30. तर खूप सदिच्छा. हा चित्रपट जसं नितीन म्हणाला तसं 40 कोटीपेक्षा जास्त कमावू अशी सदिच्छा. आणि एकच हे सांगेन की या चित्रपटाने एक आठवण सांगतो, थोडा वेळ असेल. मुंबईतल्या एका चित्रपटगृहाने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ॲडव्हान्स दिला तरच आम्ही चित्रपट लावू. म्हटलं मराठी चित्रपट तुम्ही हिंदी चित्रपटाला हे सांगता का? त्यांनी सांगितलं नाही. म्हटलं मग आम्ही नाही देणार. मराठी वस्तीतलं चित्रपट अगदी आपल्या गावातलं. म्हटलं नाही ठीक आहे, आम्ही तुम्हाला चित्रपट देत नाही, आम्ही दुसरीकडे लावू. आणि तो लागला, इतका सक्सेसफुल झाला की ते आमच्याकडे आले की आम्हाला एक प्रिंट द्याल का. ती शक्ती आहे चित्रात. त्यावेळेला शाहरुख खानचा एक सिनेमा लागला आणि शाहरुख खानचा सिनेमा. सो या चित्रपटाची ती शक्ती आहे, ती शक्ती. आणि गोल होता मला वाटतं. त्यामुळे ते घालून आम्हाला तुम्हाला देता येणार नाही असं चित्राने आम्हाला कळवलं. आम्हाला चित्रा पाहिजे होतं कारण मराठी वस्तूतलं पण शक्ती ही शेवटी कॉन्टेंटची असते आणि ती शक्ती या कॉन्टेंट मध्ये आहे. त्यामुळे तो चालला. आम्ही हसलो होतो तेव्हा. आणि हसवण्यासाठी सचिन आणि
स्वप्नील याची काही तेव्हा माहित नव्हतं. ते कायम हसत असतो, काहीच हरकत नाही. थँक्यू सो मच. आज तुम्ही आलात आणि या आणि आय थिंक खूप जोरदार टाळ्या अशोक सराफ यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. रियुनियन फॉर रिअल झालेलं आहे. खूप आठवणींना उजाळा मिळालेला आहे. मला तुम्हाला तिघांनाही विचारायचंय की एक आठवण पहिल्या चित्रपटातली जी आता प्रकर्षाने आठवते आणि तुमच्या तिघांचे कॉमिक टायमिंगचे बादशाह एकानंतर एक असे या चित्रपटात आहेत, पण तरी सुद्धा प्रत्येकाचा झोन वेगळा आहे. तर एकमेकांसोबत काम करताना किती मजा आली, म्हणजे एडिशन्सची किती मजा आली एकमेकांसोबत आणि काम करतानाही किती मजा आली? बरोबर काम करणं हे नेहमीच माझ्यासाठी खूप आनंद देणारं आहे. आणि अशोक मामांबरोबर आम्ही सर्वांनीच पहिले प्रोजेक्ट मामांबरोबरच केलेले आहेत. मी नाटक केलं, भरतने सिनेमा केला, अंकुशने सिनेमा केला. आणि 3.5 मध्ये हा आमचा तेव्हा बच्चा होता, नवीन होता. आणि आज त्याची ऊर्जा तुम्ही सगळेजण पाहताय, ऐकताय. तर तेव्हाची जी मजा होती म्हणजे सांगण्यासारखं आम्हाला काय होतं, आम्हाला एक चित्रपट मिळाला होता, त्यात आम्हाला सारखेच कपडे होते आणि मला सगळ्यात आनंद याचा होता की खूप केस होते. त्यामुळे तो एक आनंददायी सगळा सोहळा. आणि ह्या दोघांनी आम्हाला अत्यंत प्रेमाने, म्हणजे मला सगळ्यात काय आवडलं की ती इनोसन्सी जी भावांची आहे ती खरं तर सचित आता बोलला त्यातूनच ती आली असावी, कारण तो इतक्या प्रामाणिकपणे आणि निरागसपणे सगळ्या गोष्टी सांगत होता. आणि आम्ही त्या करताना तिथे हरखल्यासारखे, एकतर संजय जाधव सारखे कॅमेरामन आणि ते प्रत्येक ह्याच्यात लाईट घ्या व्यवस्थित घ्या. आणि आम्ही नेम धरून लाईट चुकणारे नट. आणि पण हे सगळं एकत्र जे काही होतं, मला एकच गोष्ट आठवते की आम्ही कलावंत मध्ये काय लाइटिंगच्या मध्ये काय करू शकणार असं असतं, तर आम्ही पत्ते खेळत बसायचो. त्यावेळी अंकुश व्हॅनिटीमध्ये यायचा आणि म्हणायचं की डाव झाला असेल तर शॉट रेडी आहे, नाही तर संपून या, शॉट रेडी आहे. तर ती एक आठवण मला नक्की. आणि पहिला याने आम्हाला खूप आनंद दिला, दुसऱ्या ह्याने आम्हाला अजून आनंद दिला. फक्त सचितला आम्ही मिस केलेला आहे, पण यावेळी अंकुशने खूप सामर्थ्याने हा सिनेमा केलेला आहे याची खात्री आहे. म्हणजे आम्हाला करतानाच ते जाणवलं सगळ्यांना की कुठेही आमच्यात चर्चा झाली नाही किंवा हे कसं करायचं ते कसं काय, त्याच्या डोक्यात अत्यंत क्लिअर होतं. ॲडिशनच्या बाबतीत म्हणशील तर असं आहे की हा तर कशावरही ॲडिशन घेऊ शकतो असं नट आहे. अंकुश आम्हाला म्हणायचं एखादी जागा ॲडिशन घेतली, आम्ही सुटत चाललो की म्हणायचं नाही मस्त आहे ही, फक्त ही नको. असं करून त्याने तिथे आम्हाला नियंत्रणात ठेवलं. पण एकंदरीत हा सिनेमा सुद्धा तितकीच मजा देईल याची खात्री आहे. आणि रिंकूने येऊन एक वेगळीच धमाल केली हे आवर्जून सांगायला हरकत नाही. तिची भूमिका सांगत नाही, नाहीतर अंकुश चिडेल, कारण ते खूप रहस्य ठेवायचे. आणि आता आम्हीच विसरलोय की नेमकं काय. कलावंतांना नेहमी ती एक अडचण असते की मीडियावाले विचारतात या सिनेमात वेगळं काय आहे, खूपच वेगळा सिनेमा आहे असं दरवेळी म्हणण्याची एक पद्धत आहे. तर आम्ही आपलं त्यावरच बाकी किस्स्यांवरच आहोत, पण आम्हाला त्या काळात खूप आम्ही एन्जॉय केलं होतं एवढं मात्र निश्चित. बरंच तुम्हाला विचारायला आवडेल की सर म्हणाले तसं इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, तेव्हा अर्थातच तुम्हाला ठाऊक असेल की इतक्या वर्षानंतर कदाचित पुन्हा एकदा 3.5 नावाचा चित्रपट येईल सुद्धा. तर किती भारी वाटलं सगळ्यांना पुन्हा भेटून, कारण मला असं जाणवत आहे की हा मित्रांचा सिनेमा आहे. म्हणजे तुम्ही सगळे इतके छान मित्र आहात एकमेकांचे, एकमेकांसोबत काम केलेलं आहे की ती एक वेगळीच एनर्जी सेटवरती सुद्धा असली असेल. तर तुमचा कसा अनुभव होता? नक्कीच कोणाला पहिला चित्रपटाचा फायदा सगळ्यांनाच झाला करिअर वाईज. म्हणजे माझे चित्रपट काही चालू होते, त्यात हा चित्रपट आणि अर्थात अशोक मामा, मकरंद, सिद्धार्थ असेल, गॅंगच सगळे चांगले होते. या दोघांना मी खूप आधीपासून ओळखतो चांगला. पण मला पहिला शॉट अजून आठवतोय पहिल्याचा की शाळेत जातो ना आणि सगळी मुलं केक कापायचा असतो तो पहिला शॉट होता माझा. आणि एकतर आधी सांगितलं होतं की बघा
चलतीग्राम गाडी जरी असलं तरी किशोर कुमार नाही करायचा आपल्याला. तो पूर्ण इनोसंट, त्याला जगच माहीत नाहीये, दादच त्यासाठी जग आहे एवढंच ठेवायचं. आणि पहिल्यांदा तू बाहेर पडलाच आणि एका मुलीच्या प्रेमात जस्ट पडतोयस, पण पहिल्यांदा चाललायस तू. लॉंग शॉट होता काय वाटलं नाही मला, पण नंतर क्लोजसाठी संजयने इतक्या फ्रेम्स जवळ जावं त्याला, मला देवारच बसणार का वाटत होतं. पण पिक्चर संपल्यानंतर जो पिक्चर मी पाहिला तर त्याला म्हटलं मी आयुष्यात कधी एवढं सुंदर दिसलो नाही, त्या चित्रपटात तू सुंदर केलंस मला. पण त्या क्षणाला कळत नसते, कारण आपले एक तर पूर्ण इनोसंट दाखवले चेहरा आणि फ्रेम सगळ्या बाजूने थर्माकोल सगळं आणि एवढंच तो दिसणार. त्याचा कॅमेरा खूप लांब असायचा तेव्हा, आणि त्या गर्दीतनं तो बरोबर तुम्हाला मॅच करणार. तर माझ्याकडे ही टेक्निक खूप नवीन होतं माझ्यासाठी. पण अर्थात तो एक पहिला शॉट, पहिला सीन मला आठवतोय. आणि जेव्हा कळलं की सेकंड आता येतोय तेव्हा मी अंकुशला एवढंच म्हटलं की गोष्ट फक्त छान होती. कारण बऱ्याच लोकांना ते असतं ना की सेकंड पार्ट कधी कधी येतो आणि आपण कुठेतरी फसतो, मुद्दाम कोण करत नाही फसण्यासाठी, पण जरा कुठं हुकतं. तसं काही हुकतं कामा नये, कारण ह्या पिक्चरने पहिल्या पार्टने खूप म्हणजे फार असं काही लावूड विनोद नाही आहेत, पण खूप सटल आहे, पण लोकांना आवडलं ते. ती निराग असतात सगळ्यांची, ती लोकांना खूप आवडली, ती राहिलीच पाहिजे. आणि ती राहणारी म्हणजे आम्हालाही खात्री होती, पण ती गोष्ट मात्र छान आली तर त्याला गंमत आहे. पण जेव्हा अंकुशने आम्हाला गोष्ट सांगितली तर म्हटलं हा आता गंमत आहे. हा चित्रपट एवढ्या वर्षांनी काय येतोय तर ती गंमत पण तेवढी चांगली असेल, ताजी असेल, ती गंमत खेळायला काम करायला मजा येईल. आणि दुसरा एक फायदा असा होता की परत आम्ही अशोक मामा, मी, मकरंद पुन्हा एकदा आम्ही काम करणार होतो. कारण मधल्या काळात मी मकरंद वेगळं करत होतो, अशोक मामा मी वेगळं करत होतो, पण परत तिघांनी मिळून केलेला तो पहिला पिक्चर, त्यानंतर डायरेक्ट हा चित्रपट. आणि बऱ्याच आठवणी आहेत, बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी, बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या पहिल्यात, पण आत्ता देखील शिकायला मिळाल्या. आणि एकंदरीतच सचिन, तुला मी पहिल्या दिवशी त्याला फोन केला होता. पहिला शॉट झाला, नारळ आपलं पूजा आली आणि सगळ्यांनी पटापट फोन करून अरे तुला मिस करतोय. आणि तो पिक्चर त्या शूटिंगमध्ये त्यात अरे होरी होरी मला पण ते अडकलोय मी. पण तुझ्या शुभेच्छा होत्याच, पण अंकुशने पण शिवधनुष्यच म्हणे चांगलं उचललं, चांगलं पेललं. आणि अर्थात सगळ्यांची कामं आणि एकंदरीत हा चित्रपट आम्हाला आवडलाय, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा. आत्ताच आपण म्हणतोय की मराठी चित्रपट अलीकडे पलीकडे काय 19-20 होते, तर मला असं वाटतं की ते 19-20 न होता ते चांगले हजारात जाऊ देत आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू दे की हा येऊन थिएटरमध्ये येऊन चित्रपट पहा. आपल्याकडे अजूनही आपल्या इथे लोक काय करतात की दुसऱ्याला विचारतात, काय तू बघितलंच विचार कसा वाटला, तो ठरवून सांगेपर्यंत तो एक आठवडा निघून गेला असतो, तो चित्रपट खाली उतरलेला असतो. तर मला असं वाटतं कोणीही कोणाला न विचारता डायरेक्ट या चित्रपट पहा. तुम्हाला आवडलं असेल तर 10 लोकांना सांगा, नाही आवडलं तर लगेच 10 लोकांना सांगा, पण येऊन थिएटरमध्ये पहा तरी. तर मी आमच्या संपूर्ण टीम तर मी सांगतोय की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात येऊन पहा. आणि तुम्ही म्हणाला की छोट्या छोट्या गोष्टी, निरागस विनोद प्रेक्षकांना भावला होता. म्हणजे अगदी तो टायर मधला सीन लोकांना आवर्जून लक्षात आहे. आणि आता सुद्धा टीजर मध्ये त्याची एक झलक बघितल्यानंतर आय एम शुअर की जितक्या लोकांना 3.5 आवडला होता त्यांना प्रचंड त्यांच्या अंगात ऊर्जा आली असेल, त्यांना उत्साह वाटला असेल की पुन्हा एकदा 3.5 मध्ये हे कसं होणार आहे, हे बघायला डेफिनेटली थिएटरमध्ये जायचंय. त्यामुळे आय एम शुअर लोक स्वतःच्या मनाला विचारतील की चित्रपट बघू की नाही, आणि त्याचं उत्तर होत असेल, कारण 3.5 त्यांना आवडलेला आहे. सिद्धू, तुझ्याकडे यायचंय मला की तू म्हटल्यानंतर एनर्जी येते, ऊर्जा येते, आणि ह्याच्यामध्ये तू तुझ्या भावांना बरंच फॉलो करतोस. म्हणजे जसं टीजर मध्ये तुझा डायलॉग पण आहे, ह्यानी केलं म्हणून मी नाही केलं, त्यांनी केलं म्हणून मी नाही केलं. मला प्रश्न हा विचारायचा की जी 2 माणसं आता इथे उभी आहेत, त्यांनी कोणती एक गोष्ट केली तर तू डेफिनेटली डोळे झाकून ती गोष्ट तशीच्या तशी करशील. नमस्कार. या प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझ्यासाठी 3.5 आणि पुन्हा एकदा 3.5 ही खूप नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे. कारण मी आणि कुशल बद्रिके, मी भरत सरांबरोबर काम केलेलं, मी मकरंद सरांबरोबर काम केलेलं, पण माझं हे ड्रीम कम ट्रू होतं जे मला महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ सरांबरोबर काम करायची संधी मिळणार होती. आणि माझं स्वप्न होतं की स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर काहीतरी काम करायची संधी मिळेल का. आणि 3.5 मध्ये अशोक सराफ सर, भरत सर आणि मकरंद सर एकत्र असणार होते, तेव्हा ही संधी कोणी सोडणार नव्हतं. आणि त्यात मला पूर्ण सपोर्ट केला होता भरत सरांनी. सिद्ध्या, तू करायचा पिक्चर सिद्ध्या. आणि मला खूप बरं वाटलं होतं की अंकुशदानी मला त्या सिनेमात तसा प्लेस केला होता. म्हणजे सचिनदा, अंकुशदा सांगायचे मी काही नाही, तुम्ही 3.5 जर पाहिलात तर ह्या तिघांचा सीन चाललाय तर मागे कुठेतरी मी गाडी धुतोय,
पण मला ना ते मला प्राऊड फील व्हायचं की ह्या तिघांबरोबर एका फ्रेम मध्ये मी कुठेतरी मागे तरी आहे. आणि अमित फाळके दादाचे विशेष आभार, कारण एकदा घरी भेटलो होतो त्यांच्या आम्ही सगळे, आणि तेव्हा अमितदा म्हणाला होतं की सिद्ध्या ज्या पद्धतीने या तिघांबरोबर तू दिसलायस ना, आय एम प्राऊड ऑफ यू. ते इंग्लिश खूप बोलतात तुम्ही. आणि मला खूप भारावलेपणाची गोष्ट होती की ना की येस, माझं काहीतरी छोटं मोठं जे काही काम झालं ते त्या सिनेमात खूप छान झालंय. कट्टू इतक्या वर्षांनी जेव्हा सिनेमाचा दुसरा भाग येतो किंवा पुन्हा एकदा 3.5 येतो, तेव्हा मी मटका किंगचं शूट करत होतो. आमचं एरियामध्ये शूट चाललेलं, तारखा खूप अशा वर खाली त्यात ते कसं करायचं, आणि मला ही फिल्म मिस करायची नव्हती. ते आपल्या मराठी इंडस्ट्रीतले हे गोल्ड हे सोनं आहे. ह्या सोन्यांबरोबर पुन्हा एकदा ती मुवमेंट त्या कशा तरी डेट ऍडजस्ट झाले होते. आणि माझ्यासाठी एक माणूस खूप आहे ज्याची मी खूप बोलतो. मी भरत सरांना सांगितलं, भरत सर काय करू, मला भरत सरांनी पुन्हा तीच गोष्ट सांगितली, सिद्ध्या पिक्चर सोडू नको, तू काही कर. आणि यावेळेला मला अंकुशाचं कौतुक करायचं आहे वेगळ्या पद्धतीने की सिद्ध्या आपलाय. यावेळेला बाकायदा ते त्यांना नरेशन दिलं, मला गरज नाही माझ्यासाठी नरेशनची की आपण करूया, नाही तू सिनेमा आहे, तुझा एक पर्स्पेक्टिव्ह मिळेल. मला वाटतं की ना आता पुन्हा एकदा 3.5 करताना जेवढे ते पहिला भाग करताना होते त्याच्यात तिप्पट ते हा भाग करताना खूप अलर्ट आहे की आपल्याला काय मांडायचंय. सेटवर गेल्यानंतर जेव्हा माझा आणि भरत सरांचा पहिला सीन झाला, डबिंगला मी डब करताना मी सरांना तेच म्हणालो की अंकुश सरांना की ह्याच्या आत्ताच आम्ही भरत सरांनी मी सकाराम मंचकर आणि मारुती कदम ही 2 पात्र केली, पण तो मदनदा आणि तो बबन, हे एवढं इनोसन्स ह्या दोन कलाकारांमध्ये आहे हे आम्हाला पुन्हा एकदा कळत होतं. कारण सेटवर पण अंकुश दादा हे छान आहे, जसं मकरंद सर म्हणाले ही जागा छान आहे पण ती द्यायची ही जागा नाही असं ते सांगायचे. पण आता कळते की तो जो इनोसन्स आहे ना आज त्या ह्या सिनेमाचं फ्रेशनेस काय, त्याचा साधा सोप्पा त्या 3 भावांची गोष्ट आणि त्या भावांच्या त्या परिवारात आपण घुसणं, तर ते मात्र त्यांनी तसंच ठेवलंय. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. मी कुशलच्या वतीने पण इथे बोलतो, कारण आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो की आपण भरत सर, मकरंद सर, अशोक सराफ सर यांच्या पिक्चरमध्ये आहोत, त्यात कुशलला पण मिस करतोय आणि अरुण नलावडे सर फर्स्ट भागात होते, त्यांचं नाव घ्यायचं होतं. तर ही खूप नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे. आणि आजही हा सिनेमा यायची मीही तितकीच वाट बघतोय जितकी माझ्यावर रसिक प्रेक्षक बघतायत. धन्यवाद. येस, तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की मला एकतर मकरंद अनासपुरे या माणसाचा आणि अभिनेत्याचा हजरजबाबीपणा हा मला खूप आवडतो. ते इन्स्टंट आहे, म्हणजे त्यांनी आता ऍडिशन साठी माझ्याकडे बघितलं असेल, पण विनोद इन्स्टंट केवढा असावा, पटकन मॅगी पेक्षाही फास्ट तो असेल तो मकरंद अनासपुरे सरांचा आहे. आणि भरत जाधव सर, अंकुश चौधरी सर यांच्याबद्दल एकच गोष्ट आहे जे मला नेहमी सांगतात, भरत सर मला कॅमेऱ्यासमोर कॅमेरा नंतर येईल. स्वर्गीय विजय चव्हाण सरांनी त्यांना हात दिला, ते पुढे आले. आम्ही तुला हात दिलाय, तू पुढे आलास. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा कलाकारा हात दे, तो पण पुढे येईल. हे मात्र आणि हेच आहे, हा साधेपणा आहे. आणि सचिनदा, अंकुशदा या दोघांनीही, दोघंही माझ्यावर काम करतात. माझ्या इंटर कॉलेजचे पहिले दिग्दर्शक हे सचिन पाटील सर होते. आणि 3.5 अंकुश दादा. आणि जानेवारी खूप स्पेशल आहे कारण अंकुश दादा बर्थडे आहे, त्यामुळे या जानेवारीत धमाका होणार आहे. आणि मला खूप बरं वाटतं, मला इथे राहणं, इथे असणं, ह्या फ्रेम मध्ये राहणं, ती फ्रेम माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि मी ती सोडली नाहीये, मी ते मनापासून करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. आय थिंक खरंच ही फ्रेम सोडण्यासारखी नाहीच आहे. आणि मला असं वाटतं की याच निमित्ताने या फ्रेम मध्ये एका नवीन मेंबरला आपण आपलं म्हणून घेतलेलं आहे आणि जिच्या आवाजात खरं तर आपण अख्खा टीजर बघतो आणि ऐकतो सुद्धा, तिला मी आता स्टेजवरती आमंत्रित करते. आमचा प्रोड्युसर निनाद बत्ती, रिंकू राजगुरू. थँक्यू रिंकू. रिंकू, सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन. मला असं वाटतं ही जी एनर्जी आहे, हे जे रुटीन आहे ते खूप क्रेझी आहे. आणि तू या चित्रपटाचा भाग झाल्यास आय एम शुअर आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो, तुझ्या फॅन्स नाही होत असेल. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा 3.5 ही बातमी तुझ्यापर्यंत कधी केव्हा पोहोचली, तो क्षण कसा?
ज्याच्यासाठी हसलात ते तसं तसं सांगितलं पाहिजे, काही फिल्टर करायचं नाही. काही नाही, खूप सगळ्यांना नमस्कार. खूप साधं होतं की अंकुश सरांचा मला फोन आला की आमच्या डोक्यात असं आहे की पुन्हा एकदा 3:30 आम्हाला करायचं आहे आणि तू काम करशील का. तर मी म्हटलं हो सर, पण मला एकदा स्क्रिप्ट ऐकायची आहे. माझी नेहमीची सवय आहे की मी काय करते ते मला फक्त बघायचं होतं, कारण ह्या सगळ्यांसोबत काम करणं आणि यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते दडपण, ती भीती, ती उत्सुकता सगळंच होतं. आणि मला वाटतं की मी घरी होते अकलूजला आणि हे मुंबईत होते, तर आम्ही झूम कॉलवरती मी पूर्ण नरेशन ऐकलं आणि अख्खं नरेशन मी हसत होते. आणि तेव्हा मला असं वाटलं की हे मी करायला हवं आणि नाही म्हणण्यासारखं याच्यात कोणतीच गोष्ट नव्हती. मी म्हणते की माझं नशीब खूप चांगलं आहे की मला एका फिल्ममध्ये 3 एक्के मिळालेत काम करायला. आणि या 3 एक्क्यांबद्दल म्हणजे आपण नेहमी ऐकतो, त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती बघतो, पण ऍट दी एंड सेट वरती जेव्हा तू जातेस आणि हे 3 एक्के तिथे असतात आणि आता तुला एक शॉट द्यायचा त्यांच्यासोबत, मला तो क्षण सांग. ऍटलीस्ट पहिला तरी शॉट तुला असं मनात धाकधूक होती? मी खूप घाबरलेले आणि ह्या तिघांसोबतच माझा पहिला सीन होता आणि मला खूप भीती होती की मी चुकले, माझ्यामुळे रिटेक झाला, परत करावं लागलं, कोणी चिडलं, अंकुश सर जर चिडले किती वेळा करते, येत नाही का, पुन्हा आपले संजय दादा बेबी चिन डाऊन लाईट, ह्याची सवयच नाही ना मला कधी. सो मी ह्या सगळ्या गोष्टी शिकत होते. पण इतकं खेळीमेळीचं वातावरण होतं सेटवरती, जवळपास आपण आपल्याच घरात आहोत आणि आपलंच काहीतरी करतोय असं होतं. आणि खरं तर ह्या तिघांनी मला खूप सहज त्यांच्यात सामावून घेतलं की एक वेळ अशी आली की पत्ते खेळायला मीही बसले. सो तो इतका कम्फर्ट आला आणि इतकी मजा आम्ही केली. क्या बात आहे. म्हणजे सुरुवात झाली तिघांना पत्त्यांवरती बोलण्यापासून आणि दुसरा चित्रपट येईपर्यंत पत्त्यांची गँग वाढत गेली आय थिंक. मग फायनली शॉट दिलेस की तुम्ही पत्तेच खेळत? नाही, पहिलं काम केलं आम्ही सगळ्यांनी. मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे की या सगळ्यांच्या कॉमिक टायमिंगचे आपण सगळे फॅन आहोत, पण ते बघणं एक गोष्ट झाली आणि त्यांच्यासोबत तू कॉमिक टायमिंग साधणं एक गोष्ट आहे. तर ही कॉमिक टायमिंगची मजा तुला किती आली शूट करता? मजा खूप आली. कित्येकदा असं असायचं की माझे सीन नसायचे, पण ते बघण्यासाठी मी फक्त सेटवरती बसायचे. माझं असं असायचं की ठीक आहे, काही हरकत नाही, पण मी बसते आणि त्यांना बघते, मला मजा यायची. तर तेच होतं. आता ते मी कसं केलं किंवा कसं आलं मला हे नाही सांगता येत. ते माझ्याकडून करून घेतलं किंवा मी फक्त रिॲक्ट होणारी मुलगी आहे खूप जास्त गोष्टींना, तर ते तसं झालं असेल. पण पुन्हा तेच की हे सगळं करताना खूप मजा आली आणि मला खरं तर काहीच जास्त सांगता येणार नाही. मी पण एवढंच सांगते आता की 30 जानेवारीला जवळच्या सिनेमागृहात जा. ही कामिनी ह्या तिघांच्या आयुष्यात काय येते, ज्यांना मुलगी नकोय, लग्न नकोय, आणि मग तो काय धुमाकूळ होतो, काय मजा मस्ती आहे, काय राड आहे, हे सगळं तुम्हाला सिनेमागृहातच मला वाटतं कळेल आणि खूप तुम्ही हसाल, एवढी गॅरंटी मी देते. क्या बात. एकदा रिंकू